विचार करा की तुम्ही नेहमीसारखं ट्रेनने प्रवास करताय। तुम्हाला तुमच्या घरी किंवा कामाच्या ठिकाणी पोहोचायचंय। तुमची कोणीतरी तिथं वाट बघतंय। त्या विचारात तुमचा प्रवास सुरू आहे आणि अशातच बंदुकीच्या गोळ्यांचा धडकी भरवणारा आवाज तुमच्या कानी पडतोय। बाजूच्या डब्यातून आरडाओरडा ऐकू येतोय आणि तुम्हाला कळतंय की तुमची ट्रेन आता हायजॅक झाली आहे। कल्पनाही करू वाटत नाहीये ना? मात्र अशीच धक्कादायक बातमी आता पाकिस्तानातून समोर आली आहे। पाकिस्तानातल्या जफर एक्सप्रेसला हायजॅक करण्यात आलंय। एक्सप्रेसमधल्या जवळपास 450 प्रवाशांना ओलीस ठेवण्यात आलंय। आतापर्यंत तिथल्या 11 लष्करी कर्मचाऱ्यांना ठार मारण्यात आलंय। नेमकं काय घडतंय पाकिस्तानात? ट्रेन हायजॅक करणारे नेमके आहेत तरी कोण? त्यांचा उद्देश काय आहे? जाणून घेऊयात संपूर्ण प्रकरण देश-विदेशच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय मुंबई तक। बलूच लिबरेशन आर्मी नावाच्या एका संघटनेने पाकिस्तानातल्या बलुचिस्तानमध्ये जाफर एक्सप्रेस हायजॅक केली आहे। पाकिस्तानच्या दक्षिण-पश्चिम बलुचिस्तान प्रांतातल्या क्वेटामधून खैबर पख्तूनख्वामधील पेशावरकडे जाफर एक्सप्रेस जात असताना ही घटना घडली आहे। पाकिस्तानी सैन्याने कोणत्याही लष्करी कारवाईचा प्रयत्न केला तर सर्व ओलीस ठेवलेल्या प्रवाशांना ठार मारू अशी धमकीही बलूच लिबरेशन आर्मीने दिली आहे। बलूच लिबरेशनने ट्रेन थांबवण्यासाठी रेल्वे ट्रॅक बॉम्बने उडवलं आणि ही ट्रेन ताब्यात घेतली। दहशतवाद्यांनी हायजॅक केलेल्या या ट्रेनमध्ये पाकिस्तानी लष्कर, पोलीस, दहशतवाद विरोधी दल आणि इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्सचे अधिकारी आणि कर्मचारी आहेत। यातले बरेच जण सुट्टीसाठी पंजाबला जात असल्याचं सांगण्यात येत आहे। आता ही ट्रेन हायजॅक करणारी जी बलूच लिबरेशन आर्मी आहे ते नेमके आहेत तरी कोण? त्यांचा उद्देश काय आहे तेही पाहूयात। बलुचिस्तान लिबरेशन आर्मी ही बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणारी एक सशस्त्र संघटना आहे। बलुचिस्तानमध्ये सक्रिय असलेला सर्वात जुना फुटीरतावादी गटही या संघटनेला बोललं जातं। ही संघटना पहिल्यांदा 1970च्या दशकात समोर आली होती। जुल्फिकार अली भुट्टो यांच्या सरकारच्या काळात त्यांनी बलुचिस्तान प्रांतात सशस्त्र बंड सुरू केलं। परंतु लष्करी हुकुमशाह झिया उल हक सत्तेवर आल्यानंतर त्यांनी बलूच नेत्यांशी चर्चा केल्यानंतर पाकिस्तानसोबत युद्धबंदीवर स्वाक्षरी केली। यामुळे बलुचिस्तानमधलं सशस्त्र बंड संपलं आणि बलूच लिबरेशन आर्मीचंही अस्तित्व संपुष्टात आलं। त्यानंतर त्यांच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी शरणागती पत्करली। मात्र आता हे संघटन पुन्हा ऍक्टिव्ह का झालंय यामागचं कारण जाणून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे। पाकिस्तानमधल्या कारगिल युद्धानंतर हुकुमशाह जनरल परवेज मुशर्रफ यांनी नवाज शरीफ यांना उलथवून सत्ता हस्तगत केली। यानंतर मुशर्रफ यांच्या सूचनेनुसार 2000 साली बलुचिस्तान उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नवाब मीर यांची हत्या करण्यात आली। मुशर्रफ यांच्या आदेशावरून पाकिस्तानी लष्कराने या प्रकरणात बलूच नेता खैर बख्शमारी याला अटक केली। यानंतर बलूच लिबरेशन आर्मी पुन्हा एकदा सक्रिय झाली। तज्ञांचा असाही दावा आहे की आजची बलूच लिबरेशन आर्मी अधिकृतपणे 2020 मध्ये स्थापन झाली। यानंतर बलुचिस्तानच्या विविध भागात बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने सरकारी आस्थापनांवर आणि सुरक्षा दलांवर हल्ले करायला सुरुवात केली। या गटातले बहुतेक लोक हे लघाक्यामारी आणि बुगती या जमातींचे आहेत। प्रादेशिक स्वायत्तता मिळवण्यासाठी या जमाती अजूनही पाकिस्तान सरकारशी लढतायत। सरदार अकबर खान बुगती हे बलुचिस्तानचे सर्वात मोठे नेते राहिले आहेत। ते बलुचिस्तान प्रांताचे माजी मुख्यमंत्री देखील होते। त्यांना बलूच लिबरेशन आर्मी मधल्या सर्वात वरिष्ठ व्यक्तींपैकी एक मानलं जायचं। 26 ऑगस्ट 2006 ला पाकिस्तानी सुरक्षा दलांनी त्यांना ठार मारलं। यानंतर नवाब खैर बख्श मिरी यांचे पुत्र नवाबजादा बालाच मिरी यांना BLA प्रमुख बनवण्यात आलं। नोव्हेंबर 2007 मध्ये पाकिस्तानी सैन्याने बालाच मीरलाही ठार मारलं। यानंतर यावर्षी पाकिस्तानने BLA ला बंदी घातली। यानंतर नवाबजादा यांचा भाऊ यरबायर मिरी यांना बलूच लिबरेशन आर्मीची कमांड देण्यात आली। परंतु ब्रिटनमध्ये राहणारे यरबायर यांनी कधीही या संघटनेचे प्रमुख असल्याचा दावा स्वीकारला नाही। अशा परिस्थितीत BLA ची कमांड आता अस्लम बलोचच्या हाती आली आहे। आता बलूच लिबरेशन आर्मीचं उद्दिष्ट नेमकं काय आहे? तर पाकिस्तानातल्या काही माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार बलुचिस्तान लिबरेशन आर्मीचं असं मत आहे की बलुचिस्तानमधल्या लोकांचा तिथल्या संसाधनांवर पहिला अधिकार आहे। भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेळी त्यांना जबरदस्तीने पाकिस्तानात समाविष्ट करण्यात आलं होतं। त्यांना स्वतःचा एक स्वतंत्र देश हवा होता आणि आजही हवाय। त्यामुळेच या प्रांतातल्या लोकांचं पाकिस्तान सरकार आणि सैन्याशी संघर्ष आजही सुरूच आहे। याआधीही बलूच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानी सैन्यावर अनेक मोठे हल्ले केले आहेत। या हल्ल्यांमध्ये मोठ्या संख्येने पाकिस्तानी सुरक्षा दलाचे जवानही मारले गेलेत। आता पाकिस्तानातल्या शेकडो प्रवाशांचा जीव धोक्यात आलाय। BLA चे प्रवक्ते जियाद बलोच याने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे। दरम्यान पाकिस्तानी लष्कराने घटनास्थळी हेलिकॉप्टर आणि लढाऊ विमाने पाठवली आहेत। या हल्ल्यानंतर बलुचिस्तान सरकारने आपत्कालीन उपाययोजनाही लागू केल्या आहेत। परिस्थिती हाताळण्यासाठी विविध सुरक्षा संस्थांना तैनात केल्याची माहिती सरकारचे प्रवक्ते शाहिद रिंद यांनी दिली आहे।
आता पुढे नेमकं काय होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावर नेमकं काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.